आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा आदेश काल निर्गमित झालेला आहे, ज्या आदेशामुळे येत्या काळामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचं वेळेवर वेतन मिळण्याचा मार्ग निश्चितच मोकळा होणार आहे। काय तो संपूर्ण आदेश आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांना यापुढे आता वेळेवर वेतन दिलं जाणार आहे, या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची अपडेट देणारा हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी आहे, त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। बऱ्याच दिवसापासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची, जिल्हा परिषदेअंतर्गत कर्मचाऱ्यांची ही मागणी आहे की त्यांना दिलं जाणारं वेतन आहे जे आहे ते वेळेवर त्यांना मिळावं, परंतु बऱ्याच वेळा हे वेतन 1 महिना 2 महिना कधी कधी 3 महिना सुद्धा तो विलंबानं ते वेतन त्यांना मिळतं। त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्यामध्ये जे कोणते गृहकर्जाचे हप्ते आहे, मुलांच्या शिक्षणाच्या फीस आहेत, घरभाडे आहेत, या बऱ्याच गोष्टीवर त्याचा आर्थिकदृष्ट्या विपरीत परिणाम होतो। बऱ्याच वेळा त्याचा मानसिक त्रास सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो। त्यामुळे आता ग्रामविकास विभागाने एक अत्यंत महत्त्वाचं पत्र माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सर्व यांना हे पत्र लिहून राज्यातील सर्व जिल्हा परिषदेअंतर्गतचे सर्व सीओ आहेत त्यांना हे पत्र लिहिलं आहे। आणि या पत्राच्या अनुषंगानं जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे जे कोणते कर्मचारी आहेत त्यांना आता त्यांचं वेतन 5 तारखेपर्यंत देण्यात यावं। त्यासाठी कोणत्या अडचणी आहेत त्या संदर्भातला अहवाल आता शासनाला पाठविण्याच्या सूचना या आदेशामध्ये करण्यात आलेली आहे। या आदेशामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे की गृहकर्ज आहे, मुलांच्या फीस आहे, घरभाडं आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्यासाठी त्यांचं वेतन वेळेवर होणं अपेक्षित आहे, परंतु ते वेळेवर वेतन न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे आता यापुढे राज्य शासनाचं जे धोरण आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावं, परंतु तसं असताना सुद्धा जर या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसेल तर अशा कोणत्या त्या गोष्टी आहेत की ज्यामुळे विलंबाने त्यांना ते वेतन मिळत आहे, आणि त्या संदर्भातला अहवाल 15 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करण्याच्या सूचना उपसचिव वित्त तथा संचालक महाराष्ट्र शासन यांनी ह्या पत्राद्वारे सगळ्या जिल्हा परिषदेच्या सीओंना माहिती मागविलेली आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे जे कोणते कर्मचारी आहेत त्यांचं वेतन वेळेवर होण्याचा मार्ग निश्चितच या आदेशामुळे आता मोकळा होणार आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।